हॅलो एव्हरीवन, अष्टकी ऑल इन वन या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आपण MTS म्हणजे मंथन प्रज्ञाशोध परीक्षेची तयारी करणार आहोत. त्यामध्ये पेपर पहिला भाषा व गणित 2 विषय असतात. त्यामध्ये विभाग दुसरा गणित या विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत. प्रकरण पहिले संख्याज्ञान. पहा इथे कोणतीही संख्या आपण 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 व 9 या 10 संख्या चिन्हाच्या सहाय्याने व्यक्त करतो. दुसरा, या प्रश्न प्रकारात 1 ते 100 पर्यंतच्या संख्या वाचणे, संख्या लिहिणे व संख्यांचे अक्षरी लेखन करणे अपेक्षित आहे. तिसरा, संख्येच्या स्थानावरून तिची स्थानिक किंमत ठरते. उदाहरणार्थ पहा, दशक म्हणजे 10, एकक म्हणजे 1 म्हणजे एकक स्थानामध्ये जे काही संख्या असते तेच संख्या म्हणजे त्यामध्ये बदल होणार नाही. चौथा पहा, 10 एकक म्हणजे 1 दशक, 10 दशक म्हणजे 1 शतक, 1 दशक म्हणजे 10 एकक. उदाहरणार्थ पहा, 9 बरोबर 9 एकक म्हणजे 9 हे एकक स्थानामध्ये आहे म्हणून 9 बरोबर 9 एकक. पहा इथे 90 दिलेले आहेत म्हणजे 90 एकक 9 दशक पण होते. 68 बरोबर आपण हे विस्तारित रूप कसे लिहितो पहा इथे 6 दशक 8 एकक. 50 हे आपण विस्तारित रूपात कसे लिहितो तर 5 दशक 0 एकक याप्रमाणे आपण लिहितो. पहा इथे 2 अंकी पर्यंतच्या संख्या अक्षरात व अंकात व्यक्त करणे. नमुना प्रश्न. प्रश्न पहिला, 8 ही संख्या अंकात कशी लिहाल? आपण 8 कसे लिहितो तर याप्रमाणे अशा प्रकारे लिहितो, हो की नाही. पण इथे पर्याय पहा, 4 पर्याय दिलेले आहेत खाली. पहिला पर्याय 88, दुसरा 8, तिसरा 80, चौथा पर्याय दिलेला आहेत 18. पण आपण 8 कसे लिहितो अशा प्रकारे कोणत्या पर्यायामध्ये दिलेले आहेत तर पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेले आहेत म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न दुसरा पहा, 19 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? आपण 19 कसे लिहितो तर खाली पर्याय दिलेले आहेत पहा. पहिला पर्याय 9, दुसरा 1 आणि 9, तिसरा आहे 19 आणि चौथा आहे 19. आपण 19 ही संख्या अक्षरात 19 असे लिहितो, 19 म्हणून पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न तिसरा पहा, 59 ही संख्या अक्षरात डॅश अशी लिहितात. इथे रिकाम्या जागी आपल्याला खाली दिलेल्या पर्यायांपैकी एक पर्याय निवडायचा आहे. पहा पर्याय वाचते, 59, 59, 95, 69. 59 ही संख्या अक्षरात कसे लिहितात हे विचारलेत आपल्याला म्हणून पर्याय क्रमांक 2 मध्ये 59 हे बरोबर दिलेले आहेत म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. पहा व्यवसाय पहिला. प्रश्न पहिला पहा, 67 ही संख्या अंकात कशी लिहाल असे प्रश्न विचारले आहेत. खाली 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय 57, दुसरा आहे 68, तिसरा आहे 67 आणि चौथा आहे 76. 67 हे बरोबर दिलेले आहेत म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न दुसरा पहा, 95 या संख्येचे वाचन कसे करतात? 95, 95, 59 आणि 45. आता पर्याय क्रमांक 2 मध्ये बरोबर दिलेले आहेत म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न तिसरा पहा इथे काय विचारलेत, 29 ही संख्या अंकात 29 अशी लिहितात तर 37 ही संख्या अंकात कशी लिहाल? तर पर्याय पहा, 67, 39, 37 आणि 73.
पर्याय क्रमांक 3 मध्ये बरोबर दिलेले आहेत म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 4 पहा. 73 ही संख्या कोणत्या पर्यायात योग्य पद्धतीने लिहिली आहे असे विचारलेत. पर्याय पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहेत. 3 दशक 7 एकक, 7 दशक 3 एकक, तिसरा आहे 7 एकक 3 दशक, 7 दशक 0 एकक. पहा इथे 73 ही संख्या आहे, हे एकक स्थान आहे आणि हे दशक स्थान आहे, म्हणून 7 दशक 3 एकक. पहा 7 दशक 3 एकक कोणत्या पर्यायामध्ये दिलेले आहेत, तर पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 5 पहा. 8 दशक 0 एकक ही संख्या डॅश डॅश अशी लिहितात. तर 8 दशक 0 एकक कसे लिहितात पहा, खाली पर्याय दिलेले आहेत 4. 8, 80, 0, 800. पहा हे एकक स्थान आहे आणि इकडे दशक स्थान आहे, हो की नाही. 80 म्हणजे 8 आणि 0, 8 दशक 0 एकक म्हणजे किती झालं, तर 80. 80 हे कोणत्या पर्यायामध्ये दिलेले आहेत, तर पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 6 पहा. खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा असे प्रश्न विचारलेत. पहा खाली पर्याय दिलेले आहेत. 21, दुसरा आहे 90, तिसरा आहे 33, चौथा आहे 76. आता चुकीचा जोडीचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे, हो की नाही. 21 हे बरोबर आहे, 33 हे पण बरोबर आहे, 76 हे पण बरोबर आहे, पण आपल्याला चुकीची जोडी विचारलेत म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. 90 आहे पण इथं 09 दिलेत, 90 पाहिजे म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 7 पहा. 81 ही संख्या अक्षरात कशी लिहाल. पर्याय पहा. 81, 81, 81, 81 असं दिलेत, पण 81 आपण कसं लिहितो ते पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेले आहेत बरोबर, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 8 पहा. खालील पर्यायातून योग्य जोडी ओळखा. खाली 4 पर्याय आहेत पहा. पहिला पर्याय आहे 1 दशक 8 बरोबर 81, दुसरा आहे 7 दशक 5 बरोबर 57, तिसरा आहे 4 दशक 6 म्हणजे 46, चौथा आहे 5 दशक बरोबर 5. आपल्याला काय म्हटलेत, योग्य जोडी शोधा असे म्हटलेत, तर ते आहे पर्याय क्रमांक 3, 4 दशक 6 एकक. पहा एकक आणि हे दशक, 6 एकक आणि इथे 4 दशक, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 9 पहा. 6 दशक बरोबर किती असे विचारलेत. पर्याय पहा. 6, 659, 60. 6 दशक म्हणजे पहा इथे दशक आणि एकक, 6 दशक म्हणजे 60 कोणत्या पर्यायामध्ये दिलेले आहेत पहा, पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 10 खालील पर्यायातून योग्य जोडीचा पर्याय शोधा. आपल्याला काय म्हटलेत, खाली 4 पर्याय दिलेले आहेत, योग्य जोडीची पर्याय आपल्याला शोधायचा आहे. 86, दुसरा आहे 82, तिसरा आहे 57 आणि चौथा आहे 99. आता आपल्याला योग्य जोडीचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. इथं 3 चुकीचे दिलेले असतात आणि एक बरोबर जोडी आपल्याला इथे शोधायचं असते. पर्याय क्रमांक 1 याच्यामध्ये 86 आहे आणि अक्षरामध्ये लिहिलेलं पण 86 आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 11 पहा. इथे रिकामी बॉक्स दिलेत. दशक 6 बरोबर 36, तर रिकाम्या चौकटीतील योग्य संख्या पर्यायातून शोधा. आता पहा इथे दशक आणि इथे एकक
हे दोन्ही मिळून किती होतात म्हटलेत आपल्याला? 36, हो की नाही? 36. तर या दशक स्थानातील अंक तिथं रिकामी बॉक्स दिलेले आहेत. या बॉक्समध्ये आपल्याला इथे 3 असं लिहायचं आहे. पहा पर्याय 3 कुठे दिलेले आहेत? तर पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेले आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 12 पहा. दशकस्थानी 9 हा अंक असणारी संख्या कोणती? असे प्रश्न विचारलेत. पर्याय पहा 19, 29, 49 आणि 92. आपल्याला काय विचारले? दशकस्थानी 9 हा अंक असणारी संख्या कोणती? आता दशक आणि हे एकक स्थान आहे, हो की नाही? या दशकस्थानी 9 असणारी अंक कोणती आहे? 92 आहे, हो की नाही? म्हणून पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. अशा प्रकारे आपण 2 अंकी पर्यंतच्या संख्या अक्षरात व अंकात कसे व्यक्त करायचे ते आपण या व्यवसाय पहिल्यामध्ये शिकलेलो आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.